स्वामी सहजानंद भारती कॉलेज ऑफ एज्युकेशन श्रीरामपूर या महाविद्यालयाच्या मराठी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत गेले अनेक सत्रांमध्ये वाचू आनंदे शिकू आनंदे या टॅगलाईननी ऑनलाईन साहित्य संवाद यात्रा जी सुरू झालेली आहे त्यामध्ये सामील होताना मला स्वतःला मोठा आनंद होत आहे. या व्याख्यानाचे संयोजक भागवत शिंदे, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य मुकुंद पोंधे, आता ज्यांनी माझा परिचय करून दिला त्या योगायोगाने माझ्या विद्यार्थिनी असलेल्या डॉक्टर ज्योती पाटील आणि तुम्ही सर्व श्रोते बंधू आणि भगिनींनी, मला असं सांगण्यात आलंय की मी तुमच्याशी वाचन प्रभाव आणि परिणाम या विषयावर संवाद साधावा. मी तुम्हाला असं सांगेन की हा विषय हा काही माझ्या चिंतनातून आलेला विषय नाही. खरं म्हणजे मी माझ्या जीवनाकडे जेव्हा पाहतो की मी कसा घडलो, मी कसा आहे, कसा होतो आणि कसा झालो, असा एक अंतर्मुखून विचार करतो, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की कळायला लागल्यापासून मी जे वाचत गेलो त्या वाचनाने मला घडवलं. माणसाची घडण ही एक शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रक्रिया असते. आपण सुरुवातीला शाळेत जेव्हा जातो तेव्हा अक्षर ओळख करून घेतो. आपले जे प्राथमिक शिक्षक असतात, बालवाडी शिक्षिका असतात, ते आपल्याला मुळाक्षर शिकवतात. मुळाक्षर शिकवणं हे आपलं असतं प्राथमिक वाचन. वाचनाचा पाया जर काय असेल तर मुळाक्षरांचा परिचय आणि मुळाक्षरांची ओळख. त्यानंतर मग आपण जसे जसे दुसरी तिसरीला जातो मग बाराखड्या शिकवल्या जातात. म्हणजे काना, मात्रा, वेलांटी, हे सगळं विसर्ग चिन्ह, हे सगळे येतात आणि एकाक्षरांना वेगवेगळे आकार यायला लागतात. त्यातून मग शब्दरचना होते, शब्दरचनेने वाक्यरचना होते. तुमच्या असं लक्षात येईल की हा सगळा अक्षर तो एका परीने वाचनाचाच विकास आहे. माणसाचं वाचन एकाक्षराने सुरू होतं आणि ते अनेकाक्षरांनी सतत विकसित होत राहतं. तुम्हाला असं आठवत असेल की तुम्ही प्राथमिक शाळेमध्ये वाचत होता. आज पण आपण मोठे झाल्यावर लहान मुलांना वाचताना ऐकतो, पाहतो. आपल्या असं लक्षात येतं की तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी वाचते म्हणजे ते वाचताना त्याला सगळं कळतंच असं नाही. तो फक्त अक्षरांचा अन्वय लावत उच्चारत असतो. तुम्ही शिक्षणशास्त्राचे विद्यार्थी आहात तर हे मी अशासाठी तुम्हाला समजावून सांगतो की शिक्षकाला वाचनाची प्रक्रिया कळली पाहिजे. शिक्षकाला जर विद्यार्थ्यांची वाचन प्रक्रिया कळाली नाही तर तो चांगला शिक्षक होऊ शकत नाही. माझी अशी धारणा आहे की लहान मुलं जी वाचतात ती केवळ अक्षरांचा उच्चार असतो. त्यानंतर हळूहळू मुलं मोठी होतात, मग त्यांना अर्थ कळायला लागतो. म्हणजे आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन की लहानपणी आपण बडबड गीतं म्हणतो. ती लहानपणी जी गीतं बडबडतो आपण किंवा कविता गातो त्याचे अर्थ नसतात कळत, पण पाठांतर होत असतं. पुढे पुढे आपण मोठे होतो आणि त्या पाठ केलेल्या कविता गुणगुणायला लागतो आणि मग आपण मोठे झालेले असल्यामुळे गुणगुणत त्यांचा अन्वय लावायचा प्रयत्न करतो. ही सगळी वाचनाची परिणती आहे
की माणूस जसा मोठा होत जातो तशा त्याच्या वाचनाच्या कक्षा रुंदावत जातात आणि वाचन त्याचं प्रगल्भ होत जातं. तुम्हाला असं लक्षात येईल की आपण लहानपणी कुठली पुस्तकं वाचायचो. तर मला स्वतःला असं आठवतं की मला जाणीवपूर्वक मी जे वाचलेलं आहे, म्हणजे आठवतं मी केव्हा वाचायला लागलो असं आठवतं. तर साधारणपणे 5वी-6वी पासूनचं मला वाचन आठवतं. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मी पंढरपूरच्या बालकाश्रमामध्ये जायचो आणि तिथल्या ज्या आमच्याकडे लक्ष देणाऱ्या बाई होत्या, त्या आमच्यासाठी वेगवेगळी पुस्तकं आणायच्या. मराठी आणायच्या, इंग्रजी आणायच्या, हिंदी पुस्तकं आणायच्या. छोटी-छोटी पुस्तकं असायची. 10 पानी, 15 पानी, 20 पानी. माझ्या असं लक्षात येतं, की मी 5वी-6वी ला जे वाचलं, ते फार काही माझ्या लक्षात नाही. पण 8वी-9वी ला मी जे वाचलं, ते माझ्या म्हणजे सावळ्या तांडेल माझ्या लक्षात आहे. चांदोबा मासिक माझ्या लक्षात आहे. सिंड्रेला माझ्या लक्षात आहे. आपल्या आपलं वाचलेलं लक्षात राहणं, ही जी प्रक्रिया आहे, तो असतो वाचनाचा प्रभाव. त्या पूर्वीचं वाचलेलं मला आठवत नाही. याचा अर्थ असा आहे, की त्या वाचनाचा प्रभाव माझ्यावर झाला नाही. मी जेव्हा हायस्कूलमध्ये गेलो, मला चांगले शिक्षक भेटले, चांगलं ग्रंथालय होतं आणि खरं म्हणजे मी जसा वाढत गेलो ना, तसा सगळीकडे मला वाचनाची समृद्धी ग्रंथालयाच्या रूपात, शिक्षकांच्या रूपात मिळत राहिली. आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षक असायचे. तुम्हालाही असतील ते, की काही शिक्षक म्हणजे आता नुकतेच माझे एक शिक्षक वारले, श्रीरंग ऐनापुरे म्हणून. ते आम्हाला तसे शिकवायला नव्हते. पण केव्हा तरी ते ऑफ तासाला यायचे. त्यांचं येणं आमच्या वर्गामध्ये ही एक पर्वणी असायची. का पर्वणी असायची? तर ते अत्यंत सुंदर कथा सांगायचे, नाटकं सांगायची आणि त्यांचं ते सादरीकरण इतकं प्रभावी होतं, मी तुम्हाला सांगेन, की पुस्तकं जशी प्रभावी असतात ना, तशी वाचलेली माणसं पण प्रभावी असतात. आपल्याला चांगले म्हणजे साने गुरुजींच्या बद्दल सांगितलं जातं, की साने गुरुजी बोलायचे तर हृदयाला भिडायचे. वि. स. खांडेकर बोलायचे तर एक संवाद सुरू व्हायचा. त्यानंतर यशवंतराव चव्हाण जे आपले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते, ते बोलायचे तर ते त्यांच्या भावनेचं गारूड श्रोत्यांच्यावर असायचं. अलीकडच्या काळामध्ये मी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्यावर काही काम केलं आणि त्यांचं वाचन, त्यांच्या साहित्याचं वाचन केलं, त्यांची भाषणं वाचली. माझ्या असं लक्षात येतं की भाषणांच्या जशा परी असतात, साहित्याच्या जसे प्रकार असतात, तसे वक्तृत्वाचे देखील प्रभाव असतात आणि प्रकार असतात. आपण लहानपणी आपल्याला कथा वाचण्यापेक्षा ऐकणं जास्त आवडतं. कथाकथन जो चांगला करतो ना, त्याला आपण कधीच विसरत नाही. साने गुरुजी महाराष्ट्र विसरत नाही, याचं एकमेव कारण ते अत्यंत रंजक पद्धतीने कथाकथन करायचे आणि ते ऐकणाऱ्यांचे हृदयस्थ व्हायचे. तुम्ही सगळे उद्याच्या काळाचे शिक्षक आहात. मी तुम्हाला असं सांगेन, की शिकवणं हे देखील एक कथनच असतं. जो अत्यंत नैसर्गिकपणे शिकवतो. पोपटपंची करणारे शिक्षक म्हणजे पोपटपंची करून शिकवणारे शिक्षक आणि उत्स्फूर्त शिकवणारे शिक्षक. म्हणजे मी असं कधीतरी गमतीनं म्हणत असतो, की शिक्षक 2 प्रकारचे असतात. एक तयारी करून येणारे शिक्षक आणि दुसरे तयारीचे शिक्षक. तयारीचे शिक्षक वर्षोनवर्ष तेच शिकवतात. तयारी करून येणारा शिक्षक दरवर्षी नवा शिकवतो. मी तुम्हाला सांगेन, की वाचन तुम्ही जर दरवर्षी करत असाल, नित्य करत असाल, तर तुमचं अध्यापन पण नित्य विकसित होत जातं. चांगला शिक्षक कोण? की जो रोज वाचतो.
प्रसंगी अखंडित वाचित जावे असं जे आपल्याकडे सुभाषित आहे, त्या सुभाषिताचा अर्थच असा आहे की वाचन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जी माणसं रोज काहीतरी वाचतात, काहीतरी लिहितात, काहीतरी बोलतात, काहीतरी नोंद करतात, त्यांचा विकास रोज होत जातो असं तुमच्या लक्षात येईल. चांगला शिक्षक व्हायचं तर त्याचा पाया चांगलं वाचन आहे. वाचनाचा प्रभाव हा किती परीनं असतो मी तुम्हाला सांगेन, की मी जसं सांगितलं की लहानपणी मी रंजक वाचायचो. मग कुमार वयात आलो, 7वी ते 8वी 9वी पर्यंत, आणि मला साहसी, दर्यावर्दी किंवा एकदम कल्पनारंजक असं जास्त आवडायचं. पुढे मी तरुण झालो आणि माझी वाचनाची चव बदलली, वाचनाची आवड बदलली. मग मी रंजक, मनोरंजक कथा कादंबऱ्या वाचायचो, पण त्याचबरोबर सुंदर कविता मला आवडायला लागल्या. आपण जेव्हा तरुण होतो ना, मी तुम्हाला असं सांगेन, माणसाचं तरुण होणं म्हणजे त्याचं कविता होणं असतं. जसं अळीचं फुलपाखरू होतं, तसं माणूस तरुण झाला की त्याला नवी नवी स्वप्न पडायला लागतात, त्याला नवीन नवीन ध्येय खुणावी लागतात, त्याला नवं वाचन आकर्षित करायला लागतं. ही म्हणजे आपलं तारुण्य हे फुलण्याचं वय आहे असं म्हटलं जातं. त्याचं कारणच असं की जी माणसं तरुणपणामध्ये साधारणपणे 16 ते 25 या वयोगटामध्ये जी माणसं स्वतःला वाचनाने घडवतात, त्यांचं जीवन अत्यंत समृद्ध होऊन जातं. मी तुम्हाला असं सांगणार आहे की तुम्ही सध्या ज्या वयामध्ये आहात, हे वय शिक्षक होण्याचं जे वय आहे, ते शिक्षक होण्याचं वय एका अर्थाने घडणीचा काळ आहे. की तुम्ही या वयात जे आणि जसं वाचाल तशी तुमची घडण होत राहते. म्हणजे वाचन अनेक प्रकारचं असतं. मी मगाशी सांगितलं, रंजक असतं, शृंगारी वाचन असतं, हेरकथा असतात, कथा असतात, कादंबऱ्या असतात, नाटक असतं, निबंध असतं, रूपक कथा असतात, महाकाव्य असतं, चरित्र असतात, आत्मकथा असतात. मी तुम्हाला असं सांगेन की शिक्षकांनी सर्व प्रकारचं वाचन केलं पाहिजे. शिक्षकाला कोणत्याही प्रकारचं वाचन हे वर्ज्य असता कामा नये. म्हणजे विज्ञानाचं वाचलं पाहिजे, तसं तत्वज्ञानाचं वाचलं पाहिजे. चरित्र वाचली पाहिजे, तशी आत्मचरित्र वाचली पाहिजे. धार्मिक वाचलं पाहिजे, तसं सांस्कृतिक वाचलं पाहिजे. तार्किक वाचलं पाहिजे, तत्वज्ञान पण वाचलं पाहिजे. वेद वाचला पाहिजे, वेब पण. वेब म्हणजे वेब लिटरेचर. आता आपण इंटरनेटवर जे वाचतो ते. तर प्राचीन आणि आधुनिक याचा संगम ज्यांच्या वाचनामध्ये होतो, ते वाचक माझ्या दृष्टीने प्रगल्भ असतात. शिक्षक प्रगल्भ व्हायचा तर त्यातला वाचक हा प्रगल्भ व्हायला पाहिजे. आणि वाचन पण मित्रांनो विविधांगी, विविध भाषी असलं पाहिजे. म्हणजे एकच एक भाषेमध्ये तर तुम्ही वाचाल, तर त्या भाषेची जेवढी उंची असते तेवढीच तुमची उंची राहते. भाषांच्या पण जगामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे आता अगदी भारताबद्दल बोलायचं झालं तर आपल्या घटनेने भारतामध्ये 22 भाषांना राज्यभाषेचा दर्जा दिलेला आहे. भारतामध्ये कन्नड आहे, गुजराती आहे, तमिळ आहे, बंगाली आहे, हरियाणवी आहे, पंजाबी आहे, काश्मीरी आहे, कन्नड आहे, तेलुगू आहे, मल्याळम आहे, उडिया आहे. या सगळ्या ज्या भारतीय भाषा आहेत, या भारतीय भाषा आपापल्या प्रांतांच्या राज्यभाषा आहेत. पण आपल्या घटनेने स्वीकारलेली राष्ट्रीय ज्या 2 भाषा आहेत, एक आहे इंग्रजी आणि दुसरी आहे हिंदी. या 2 भाषेतलं वाचन जर तुमचं प्रगल्भ असेल, म्हणजे मराठी हे पायाभूत वाचन आहे. हिंदी वाचायला लागाल
तर तुम्हाला भारताचा आवाका तुमच्या कवेत. हिंदीमध्ये सगळ्या भारतीय भाषांचे प्रवाह येतात. त्याचं कारण काय मित्रांनो? तर साहित्य अकादमी, NBT म्हणजे नॅशनल बुक ट्रस्ट या त्या भारतातील श्रेष्ठ साहित्य हिंदीमध्ये अनुवादित करत असतात. त्यामुळे भारतीय भाषांच्या मध्ये सगळ्यात समृद्ध भाषा ही हिंदी आहे. भारत कळायचा तर हिंदी वाचनाला पर्याय असता कामा नये. तसंच इंग्रजीचं आहे. जग कळायचं झालं तर तुम्हाला इंग्रजी वाचलं पाहिजे. इंग्रजी तुम्हाला कळो न कळो, मी शिक्षकांना आवर्जून असं सांगेन, हिंदी, इंग्रजी, मराठी हा पण एक वाचनाचा आलेख आहे, की तुम्ही जर मराठी वाचाल आणि आता शिक्षक होता तर समांतरपणे तुम्हाला हिंदी, इंग्रजी साहित्य वाचता आलं पाहिजे. प्रेमचंद वाचता आला पाहिजे आणि तिकडे शेक्सपियर वाचता आला पाहिजे. इकडे खांडेकर वाचता आले पाहिजेत, साने गुरुजी वाचता आले पाहिजेत, तसं दुसरीकडे खलील जिब्रान वाचता आला पाहिजे. असं समांतर वाचन विकसित होत तुमचं गेलं तर मग तुमच्या असं लक्षात येतं की आपण मराठीचा अभिमान बाळगतो, यात गैर काहीच नाही. पण मराठीची स्वतःची अशी भौगोलिक मर्यादा आहे. वाचन ही आपोआपच एक भौगोलिक मर्यादा असते. राज्यभाषा ही त्या भाषेमध्ये राज्यच प्रतिबिंबित होतं. राष्ट्रीय भाषा असते त्याच्यामध्ये राष्ट्र प्रतिबिंबित होतं. विश्वभाषा असते त्याच्यामध्ये विश्व प्रतिबिंबित होतं. मी तुम्हाला असं सांगणार आहे की आपला वाचन वेध हे आपलं वाचन लक्ष हे वैश्विकच असलं पाहिजे. जर वर्तमान काळ आपण आज 2026 साली हा वाचन संवाद साधतो आहोत, या 2026च्या वाचन संवादामध्ये मी तुम्हाला असं सांगेन की आता आपल्या पुढे वाचनाची जी क्षितिजे आहेत, की लोक असं म्हणतात की वर्तमानात वाचन तुटलेलं आहे किंवा वाचन संपलेलं आहे, असं मला स्वतःला वाटत नाही. वाचन हे काळाबरोबर विकसित होत जाणारी क्षितिजे आहेत. म्हणजे मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगेन. माझ्या लहानपणी, माझा जन्म 50चा आहे, 50 पूर्वी भारतामध्ये चित्रपटांचा प्रभाव कमी होता, पुस्तकांचा प्रभाव अधिक होता. जसं जसं आपण काळ विकसित झाला, यंत्र विकसित झाली, माध्यम विकसित झाली, तसा आपल्या जीवनामध्ये टेलिफोन आले, तार आले, चित्रपट आले आणि वाचनाची क्षितिज हळूहळू रुंदावत गेली. म्हणजे सिनेमा पाहणे, ज्याला मी दृश्य वाचन म्हणतो. वाचन हे अक्षर वाचन जसं असतं तसं दृश्य वाचन आहे. आपण चित्रपट पाहतो म्हणजे चित्रपट वाचतच असतो आपण. वर्तमानामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या वाचनाची क्षितिज किती रुंदावलेली आहे. मी तुम्हाला नुसती नावं सांगतो, मग तुम्हाला कळेल. जंगल वाचन, पर्यावरण वाचन, विज्ञान वाचन, आकाश वाचन, मनुष्य वाचन, हे सगळं वाचनच आहे. वाचन म्हणजे केवळ अक्षर उच्चारण नाही. वाचन याचा अर्थ विविध माध्यमातून ज्ञान संकलित करणे म्हणजे वाचन आहे. वाचनाने आपल्याला ज्ञान होतं. वाचणारा मनुष्य ज्ञानी होतो म्हणजे काय, तर त्याच्या माहितीमध्ये आणि ज्ञानामध्ये भर पडते. माहिती ही केवळ एक विवरण असतं आणि ज्ञान त्या विवरणाचं विश्लेषण असतं, संश्लेषण असतं, निर्मिती पण असते. वाचन मनोरंजनासाठी असतं, तसं सृजनासाठी देखील असतं. लेखक जेव्हा वाचतो तेव्हा तो वाचता वाचता असा प्रयत्न करत असतो की मला हे चरित्र आणखीन कसं विकसित करता येईल, मला हा संवाद अधिक प्रभावी पद्धतीने कसा करता येईल. मग नाटक त्याला संवाद शैली देतं, चरित्र त्याला चरित्र
विकसित कसं करायचं शिकवतात. कविता त्याला भावना देतात. असं प्रत्येक साहित्य प्रकारचं वाचन आपल्यामध्ये, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये छोट्या छोट्या गोष्टींची भर घालत असतात. म्हणजे मला असं आठवतं माझ्या तरुणपणामध्ये किंवा एक चित्रपट पाहण्याचा माझा जो काळ आहे, साधारणपणे 90 पूर्वीचा काळ हा माझ्या दृष्टीने चित्रपट पाहण्याचा काळ होता. मी लहानपणी पण चित्रपट पाहायचो आणि कळतेपणी पण चित्रपट पाहायचो. मला असं आठवतं की मी जोपर्यंत प्रौढ झालो नव्हतो तोपर्यंत चित्रपट पाहताना ढसाढसा रडायचो. म्हणजे चित्रपटांशी तादात, म्हणजे तुम्हाला हे खरं वाटणार नाही की अनेक कथा कादंबऱ्या वाचताना पण मी रडलेलो आहे. वाचनामध्ये तुम्ही तद्रूप व्हायला लागता. वाचन प्रभावी केव्हा होतं? वाचनाचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर केव्हा होतो? की मी तुम्हाला 2 गोष्टी सांगेन. तुम्ही कधीतरी सत्यनारायणची पूजा ऐकली असेल. तो जो भटजी असतो वाचणारा, तो वाचत असतो. भटजीला जर विचारलं की तुम्ही वाचता त्याचा अर्थ काय सांगा, तर फार कमी भटजींना ते सांगता येईल. बऱ्याच लोकांचं वाचन हे सत्यनारायणच्या, हरिपाठाच्या, ज्ञानेश्वरी पारायणासारखं पारायण असतं. पारायण हे वाचन नाही मित्रांनो. पारायण हे फक्त उच्चारण आहे. वाचन आणि उच्चारण यामध्ये फरक आहे. वाचन हे माणसाला विचारशील बनवतं. वाचन माणसाला विश्लेषणशील बनवतं. वाचन माणसाला तर्कशील बनवतं. वाचन माणसाला चिंतनशील बनवतं. वाचन माणसाला मनन करायला भाग पाडतं. हे सगळं दुसरं तिसरं काय नसून मित्रांनो, हा शिक्षणाचा विविधांगी विकासच आहे. आपण विद्यार्थ्यांना शिकवतो, वाचायला शिकवतो, म्हणजे विचार करायला शिकवतो, भावना विकसित करायला शिकवतो, संवेदनशील व्हायला शिकवतो, व्यक्तिमत्व विकास करायला शिकवतो, खेळायला शिकवतो, बागडायला शिकवतो, नाचायला शिकवतो. हे सगळं आपल्या जीवनाला पुरून उरणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे तुम्ही जसे वाचता तसे होता. वाचन दुसरं तिसरं काही नसून माणसाच्या जीवनाचा आरसा असतो. तुम्ही असं पाहता की काही लोक अत्यंत रांगडे असतात, ज्याला आपण रफ अँड टफ माणसं असं म्हणतो. की कधी कधी असं वाटतं की अरे, या माणसाने का वाचलं नसेल? किती हा रांगडा वागतो, किती असंस्कृत वागतो. आपलं बोलणं, मी तुम्हाला सांगेन, बोलणं पण वाचनाचे एक परिणाम आहे. तुम्ही जितकं गंभीर वाचता, जितकं खूप तुम्ही काही वक्ते ऐकले असतील की ते वक्ते भाषण देतात. ते भाषण करतात का बडबडतात? महाराष्ट्रामध्ये मी नाव घेत नाही, पण एक वक्ते होते. ते अत्यंत सुश्राव्य वक्तृत्व करायचे. माझे मित्र म्हणायचे की त्यांचं वक्तृत्व ऐकायला बरं वाटतं, पण डोक्यात कधीच ते साठत नाही. आणि ते गमतीनं असं म्हणायचे की त्यांचं वक्तृत्व म्हणजे हातातले साबणाचे फुगे आहेत, की हात भरलेला आहे पण हातात काहीच नाही. मी तुम्हाला सांगेन मित्रांनो, वाचन हाताला लागलं पाहिजे. मी शिक्षकांना सगळ्यांना सांगणार आहे की बरेच शिक्षक माझ्या वयाचे प्रौढ शिक्षक जसा होत जातो ना, तसा तो असं सांगतो की माझ्या हाताखालून इतके विद्यार्थी गेले. मी तुम्हाला सांगेन, तुमच्या हाताखालून किती विद्यार्थी गेले हा काही तुमचा पुरुषार्थ नाही. तुमच्या हाताला किती विद्यार्थी लागले. हाताला विद्यार्थी लागणं ही शिक्षकाची कमाई आहे. वाचनामध्ये पण तसं आहे की तुम्ही ढेर सारं वाचा. तुम्हाला अशी 10 पुस्तकं सांगता आली पाहिजेत की ज्यांनी तुमचं जीवन बदललं.
मी तुम्हाला सांगेन, मी खलील जिब्रानचं जीवन दर्शन वाचलं, माझं जीवन बदललं. मी प्रेमचंदांचं मानसरोवरच्या कथा वाचल्या, माझं जीवन बदललं. मी शेक्सपियरची नाटकं वाचली, विशेषतः ज्युलियस सीझर वाचलं, माझं जीवन बदलून गेलं. मी नारळीकरांच्या विज्ञान कथा वाचल्या आणि मला मग नरेंद्र दाभोळकर जवळचे वाटू लागले. आपण धार्मिक वाचलो तर धार्मिक होतो. बुद्धी प्रामाण्यवादी वाचायला लागलो, आपण बुद्धी प्रामाण्यवादी होतो. आपल्याला काय व्हायचं आहे हे पहिल्यांदा माणसाला कळतेपणी ठरवायला लागतं. तुमचं वय 18 ते 25 आहे, याचा दुसरा तिसरा अर्थ काही नसून हे तुमचं ठरवण्याचं वय आहे. ठरवण्याचं वय म्हणजे लग्न ठरवायचं नाही, जीवन ठरवायचं वय. लग्न तर आपोआप ठरतच, पण तुम्हाला जीवनाचे मार्ग ठरवता आलं पाहिजे, जीवनाचे ध्येय ठरवता आले पाहिजे. ते जायचं होतं, आपण चोराच्या आळंदीला गेलो. मित्रांनो, योग्य वेळी मार्गक्रमण करणं, योग्य मार्ग निवडणं हे सगळं कोल्हापुरामध्ये आमचं करवीर नगर वाचन मंदिर आहे, जिल्हा ग्रंथालय आहे. मी त्याचा अध्यक्ष होतो काही काळ. माझ्या असं लक्षात यायचं, रोज जायचो मी त्या ग्रंथालयात, की काही माणसं रोज यायची, पुस्तक बदलून जायची, आणि काही माणसं कधी कधी यायची. कधी कधी येणाऱ्या माणसांना विचारायचो, रोज का येत नाही? तर ते म्हणायचे की वाचन हे पचवून वाचायचं असतं. पचवून म्हणजे तुम्ही जे वाचता ते डायजेस्ट व्हायला लागतं, ते तुमच्यात उतरायला लागतं. नुसते वाचन करण्याने तुम्ही प्रगल्भ नाही होत. वाचन, चिंतन, मनन या प्रक्रिया जी माणसं सतत करत राहतात त्यांचं जीवन बदलतं. मी छोट्या छोट्या गोष्टी सांगेन. मी साने गुरुजी वाचला, मी संवेदनशील झालो. मी खांडेकर वाचले, मी ध्येयवादी झालो. मी प्रेमचंद वाचला, मी राष्ट्रवादी झालो. राष्ट्रवादी म्हणजे पक्षाचा संदर्भ नाही त्याच्याशी, राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रीयता माझ्यामध्ये आली. मी खलील जिब्रान वाचला आणि मला जगाकडे कसं बघायचं, जीवनाकडे कसं बघायचं, माणसांच्याकडे कसं बघायचं, जीवन व्यवहार कसे असले पाहिजेत. लेखक पण साधारण, असाधारण, उच्च, प्रगल्भ असे असतात. तुम्हाला वाचनामध्ये आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ठरवायला लागतं की कसं आपलं वाचन बदलत गेलं पाहिजे. मी लहानपणी सांगितलं की रंजक वाचायचं, आणि आता मी असं वाचतो की ज्यामुळे माझं लेखन, आता मगाशी डॉक्टर ज्योती पाटील असं म्हटलंय की, किंवा शिंदे सर असं म्हटले की मी 75, माझ्या जीवनाचा अमृत महोत्सव झालेला आहे. 75 वय झालेली माणसं, माझ्या बरोबरचे माझे मित्र, सहकारी, मी तुम्हाला सांगेन की माझ्या जवळपास पण मला ते कुठे दिसत नाही. जवळपास कोणत्या अर्थाने? की त्यांचं आरोग्य मी बघतो, त्यांचं जीवनमान बघतो, त्यांचा दिनक्रम बघतो आणि माझा दिनक्रम. तुम्ही चांगले वाचक असाल तर तुम्ही रोज म्हणजे वृत्तपत्र पण पाहणार की आपल्याकडे वर्तमानपत्र येतात. लोकमत येतं, लोकसत्ता येतो, महाराष्ट्र टाइम्स येतो, सकाळ येतो आणि मराठवाडा येतो, आणि वेगवेगळी वर्तमानपत्र आपल्याकडे येतात. तुम्ही तुलना करून बघा. मी कुठलं वर्तमानपत्र चांगलं वाईट असं सांगत नाही, पण काही वृत्तपत्र वाचनीय असतात आणि काही वृत्तपत्र केवळ दृश्यमान असतात, म्हणजे ती फक्त बघून हातावेगळी करायची असतात. पण काही वर्तमानपत्र, म्हणजे मी जेव्हा तुमच्या वयाचा होतो
तेव्हा माझ्या असं लक्षात आहे की गोविंद तळवलकर नावाचे संपादक होते आणि ते महाराष्ट्र टाइम्स चालवायचे. त्यांच्या काळामध्ये किंवा आणि त्यांच्या पूर्वी पण द्वाभा कर्णिक होते. हा जो काळ आहे संपादकांचा माझ्या तरुणपणातला, म्हणजे मी जर परगावी असेल तर घरात सांगितलेलं असायचं की मी परगावी असलेल्या काळातली वर्तमानपत्र मी वाचल्याशिवाय रद्दीत घालायची नाही. तुम्ही वृत्तपत्र वाचता, किती संकलित करता असं मी तुम्हाला विचारेन. मी अनेक पुरवण्या वर्षोन केलेल्या आहेत. पुरवण्यांच्या मध्ये जे लेख असतात ते लेख तुम्ही वाचाल तर त्याचं संदर्भ मूल्य फार मोठं असतं. वाचनाला संदर्भ मूल्यांची किनार जर लागली तुमच्या, तर तुमचं वाचन हे प्रगल्भ झालं असं समजा. आपले शिक्षक शिकवताना पाहणं सुंदर सुंदर उदाहरणं देतात. माझ्यासारखा शिक्षक जेव्हा शिकवतो, माझे मित्र मला, माझे सहकारी शिक्षक मला म्हणायचे की तुमच्यासारखं शिकवता आलं पाहिजे. माझ्यासारखं शिकवता आलं पाहिजे म्हणजे काय, तर मी कधी असं टिप्पण काढून प्राथमिक काळामध्ये शिकवलं असेल, पण नंतरच्या काळामध्ये फार कमी टिपणं काढून मी शिकवलेलं आहे. टिप्पण काढून शिकवणं ही अध्यापनाची आणि वाचनाची प्राथमिक स्थिती आहे. तुम्हाला वाचलेलं विश्लेषण करून तुमचे स्वतःचे अनुभव त्यात घालून तुम्हाला कविता शिकवता आली पाहिजे. कविता शब्दार्थाने शिकवता येते, आशयार्थाने पण शिकवता आलं पाहिजे. जसं अनुवाद असतो पहा, शब्दानुवाद असतो आणि छायानुवाद असतो, तसं वाचन तुमचं प्रगल्भ असेल तर तुम्ही तुमचं वक्तृत्व अत्यंत प्रभावी करू शकता, सहज करू शकता. हे हृदयीचे ते हृदयी ही वाचन, अध्यापन, वक्तृत्व आणि कोणत्याही जीवनातल्या क्षणाची सर्वोच्च परी आहे. हृदय संवाद, दोन माणसं जोडण्याची कला, दोन देश जोडण्याची कला, दोन भाषा जोडण्याची कला, दोन संस्कृती जोडण्याची कला. जोडणं आणि तोडणं ही माणसं धर्माधर्मामध्ये भेद करतात, जाती जातीमध्ये भेद करतात. हे विश्वची माझे घर, हेच वाक्य माझ्या तोंडी का यावं? फोडा आणि झोडा कधी माझ्या तोंडात येत नाही, कारण तो माझा धर्म नाही आणि ती माझी वृत्ती नाही. माणसाचा वृत्ती विकास हा वाचनातून विकसित होतो. म्हणून तुम्ही असं वाचलं पाहिजे जसं तुम्हाला घडायचं आहे. आणि आपला भारत मित्रांनो 2025 साली अत्यंत विचित्र अशा परिस्थितीतून जात आहे. जग पण खरं म्हणजे विचित्र परिस्थितीतून जात आहे. मी एक शिक्षक म्हणून तुम्हाला असं सांगेन की माणसाचे जगण्याचे 3 दिशा असतात. एक डाव्या विचारांनी जगणं, दुसरं उजव्या विचारांनी जगणं आणि तिसरं वस्तुनिष्ठ पद्धतीने जगणं. वाचन तुम्हाला जीवन पाहायला शिकवतं. वाचन तुम्हाला निर्वैर करतं. वाचन तुम्हाला धर्मातीत करतं. वाचन तुम्हाला शब्दप्रमाण नाही, बुद्धिप्रमाण करतं. वाचन तुम्हाला तर्कप्रधान करतं. त्यामुळे वाचनाला समृद्धतेची, प्रभावी वाचनाची जर किनार यायची असेल तर तुमच्या हाताला, मला माहित नाही की तुमच्या घरामध्ये किती पुस्तकं आहे. मी आत्मप्रशंसेचा भाग स्वीकारून पण तुम्हाला सांगेन की मला नेहमी असं वाटतं की आपण वाचलेलं पुस्तक आपल्या हाताला पाहिजे. त्यामुळे मी ज्या काळात गरीब होतो, जुनी पुस्तकं विकत घ्यायची. पण पुस्तकं विकत घ्यायची. विकत घेऊन संग्रही ठेवणारी माणसं, म्हणजे लोक असं म्हणतात, म्हणजे एक गोष्ट आहे पहा, प्राध्यापक नरहर कुरुंदकर नावाचे मराठीमध्ये ग्रस्त होते.
त्यांच्या एका लेखाचं नावच आहे, माझे ग्रंथालय नाही. माझे ग्रंथालय नाही म्हणजे ते एक पाठी होते. त्यांना पुस्तकाशी ठेवायला गरज वाटायची नाही. पण मी तुम्हाला सांगतो की ते त्यांनी एका लक्षार्थाने जरी सांगितलेलं असलं तरी ते सतत पुस्तकाच्या सान्निध्यात असायचे. म्हणजे घरात साठवली नसतील पण पुस्तकाची संगत नाही असं कधीच तुम्हाला नरहर कुरुंदकर असू दे, गोविंद तळवलकर असू दे, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री असू दे, वि स खांडेकर असू दे. मी वि स खांडेकर, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, साने गुरुजी हे जे मराठीतील लेखक संपादक आहेत यांना मी तीनच गोष्टी करताना आयुष्यभर पाहिलेलं आहे. वाचन, विचार, वक्तृत्व, लेखन. ही तिन्ही वाचनाची परिणती असलेल्या गोष्टी आहेत की तुम्ही चांगलं वाचाल, चांगलं वक्तृत्व आणि चांगलं अध्यापन तुम्हाला करता येईल. तुम्ही चांगलं वाचाल तर तुम्हाला चांगलं शिकवता येईल, चांगले विचार तुम्हाला सुचतील, तुम्ही चांगले लिहू शकाल. मला नेहमी कालच माझं एक छोटस पुस्तक आहे आत्मस्वर, की छोटे छोटे लेख आहेत आणि त्या लेखांमध्ये मी माझ्या वृत्ती विकास सांगितलेला. जसं वि स खांडेकरांचं एक पुस्तक आहे पहिली पावलं. खांडेकरांनी एका पानाची कहाणी नावाचं एक आत्मकथन जसं लिहिलंय ना तसं त्यांचं एक साहित्यिक आत्मकथन मी संपादित केलंय की त्यांनी वेळोवेळी आपल्या जीवनातल्या पहिल्या पावलांवर लेख लिहिलेला आहे. म्हणजे पहिली कथा, पहिलं भाषण, पहिली कादंबरी, पहिला लघुनिबंध, पहिली समीक्षा, पहिला पुस्तक परिचय असं करून एक 17-18 लेख त्यांनी लिहिलेले आहेत आणि त्याचं एक पहिली पावलं नावाचं पुस्तक मी संपादित केलंय. ते वाचत असताना आपल्या लक्षात येतं की खांडेकरांचा विकास कसा झाला. म्हणजे त्यांनी निकाल द्या नावाचा पहिला लघुनिबंध लिहिला. त्यांनी घर नावाची पहिली कथा लिहिलेली होती. असं किंवा त्यांचं पहिला कथा संग्रह आहे नवमल्लिका, पहिली कादंबरी आहे हृदयाची हाक. हे सगळं वाचत असताना तुमच्या असं लक्षात येईल की या माणसानी आयुष्याच्या प्रारंभापासून शेवटपर्यंत असं लिहिलं की मराठी माणूस कसा घडला पाहिजे याचा एक विकासपथ त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलेलं आहे. लेखक जेव्हा लिहितो ना तो एक आपल्या वाचकांचा विकासपट तयार करत असतो. म्हणजे तुम्ही हेर कथा वाचाल तर मग हेर होण्याची वृत्ती तुमच्या मध्ये तयार. तुम्ही कवडी चुंबक वाचाल तर तुम्ही काटकसरी व्हाल. तुम्ही $1,000,000 वाचाल तर लखपती व्हाल. असं प्रत्येक साहित्य कृती असते ना ती तुमच्यावर प्रभाव टाकत असते, तुमच्यावर गारूड करत असते आणि मग आयुष्याच्या एका वळणावर तुम्ही असे येऊन उभा राहता की माझे शिक्षक होते ते मला वाचन शिकवायचे. ते काय सांगायचे की माणसं वेगवेगळ्या प्रकारची वाचक असतात. शब्दवाचक असतात, वाक्यवाचक असतात, परिच्छेद वाचक असतात, पृष्ठवाचक असतात आणि ग्रंथवाचक पण असतात. ग्रंथवाचक म्हणजे काय की पुस्तक हातात घेत चालली तरी त्याच्या असं लक्षात येतं की या पुस्तकात दम आहे की नाही. जसं आम्ही शिक्षक असतो ना वर्गात येतो आणि 40 विद्यार्थ्यांना पाहतो. एक नजर फिरवली तरी वर्ग कळतो. श्रोता असतो ना त्याला आणि पट्टीचा गायक असतो त्याला समोर बसलेले कसे आहे ते लक्षात येतं. मग तो पट्टी आपली तयार करतो. तसं माझ्यासारखा जो श्रोता असतो किंवा वक्ता असतो तो समोर बघतो आणि काय बोलायचं ते ठरवतो. आता तुम्ही असं पाहिलं असेल मी तुमच्याशी गेले तासभर संवाद साधतो आहे पण
माझ्या असं लक्षात आलं की ऐकणारे जास्त कोण आहेत, तर उद्याचे शिक्षक आहेत. तर मी एकदम चांगला शिक्षक होण्यासाठी काय वाचलं पाहिजे, कसं वाचलं पाहिजे, वाचनाचे प्रभाव काय असतात, आपल्या जीवनावर काय असतात, असं सूत्र घेऊन मी तुमच्याशी बोललो. मला असं वाटतं की माझ्या आतापर्यंत व्यक्त केलेल्या विचारात तुम्हाला वाचनाच्या प्रभावाचं आणि परिणामांचं एक सूत्र मिळालं असेल. अमुकच एक गोष्ट मी तुम्हाला काही सांगितली नाही. शहाणा श्रोता असतो ना, तो कधी शिकवत नसतो, तो सुचवत असतो. मी फक्त सुचवण्याचं काम केलेलं आहे. आता विचार करणं तुमचं काम आहे. मी सुचवलेलं जर तुम्ही विचार कराल, विचार करून काही कृती कराल, तर तुमच्या जीवनात वाचनाचे परिणाम आणि प्रभाव हळूहळू दिसायला लागतील. मी तुम्हाला असं सांगेन की वाचनाचा प्रभाव हा सीतेच्या पावलासारखा असतो. असतो पण दिसत नाही. वाचनाची ही शक्ती असते. ती तुम्ही रोज पावलं चालत चालत वाचन हा एक प्रवास आहे. तो कधीच थांबवू नका. म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्यावर मी अलीकडे साधारणपणे 11-12 हजार पृष्ठ होतील अशी सामग्री महाराष्ट्राला नव्यानं दिली. त्यांचं जीवन मी पाहतो की हा माणूस एकही दिवस शाळेत न गेलेला, स्वयंशिक्षणाने मोठा झालेला. तो ज्या क्षणी मेला त्याच्या छातीवर एक उघडं पुस्तक होतं. असा वाचन ध्यास जर तुम्ही लावून घ्याल, आयुष्यभर वाचत राहाल, तर तुम्ही चांगले शिक्षक, चांगले नागरिक आणि खरं म्हणजे चांगला माणूस व्हाल. वाचनाचा प्रभाव आणि परिणाम काय, तर चांगला माणूस होणं आहे. धन्यवाद.